आम्ही जिन्याने चाललोय वरती. रोहित जाणं दाखव कुठे सेट करायचं आहे. तर फ्रेंड्स आम्ही वॉशिंग मशीन गेलो होतो बुक करण्यासाठी, बट झालं असं की ना मी दोन्ही पण घेतली. आता 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 कोण कळ करतंय, आता कोण कळ करतंय, तुमचा काय संबंध. माणूस सुधारणार नाही. आता ही शिवी अशी टाकते ना तुमच्या मम्मीला पाठवती म्हणणार बघा तुमचा गुणी पोरगा कसं शिव्या देते काचाकच. तर फ्रेंड्स आम्ही गेलो तर होतो वॉशिंग मशीन बुक करण्यासाठी, पण झालं असं की आता दोन्ही म्हणजे माझं अगोदर पण चाललं होतं की दोन्ही घ्यायचं, मी तुम्हाला मगाशी म्हटले तसं, पण ते झालं कॅन्सल. पण परत मी असं ठरवलं की दोन्ही पण घेऊन टाकावं, का तर ठीक आहे आता कसं आहे पैसे परत परत नाहीत होत जमा, आणि ना मग म्हटलं घेऊन टाकावं एकदाच म्हणून घेतलेलं आहे. फ्रीज पण घेतला, वॉशिंग मशीन पण घेतली, आणि हो आणि ना महत्वाचं म्हणजे आता मी खूप खुश आहे, कारण माझं फ्रीज पण आलं, वॉशिंग मशीन पण आली. म्हणजे माझं असं झालेलं की आता एक दीड महिन्याच्या अंतराने फ्रीज घ्यायचं असं चाललं होतं, पण घेऊन टाकलं दोन्ही पण सोबतच. सो आता यायचं म्हणजे अजून घरी नाही नेलं ते, आज संध्याकाळी ते घेऊन येणार आहेत तीच लोक. तर डबल डोअरचा फ्रीज घेतलाय, वॉशिंग मशीन घेतली. सो आता तुम्हाला बघायला भेटेन घरी आल्यानंतरनी. आम्ही तसेच बुक केलं आणि इकडे कामावरती आले, रोहित पण कामावरती गेला, आणि मग आता व्लॉग शूट करतेय मी. म्हटलं तुमच्याशी पण सांगावं, एवढा मोठा म्हणजे खूप मोठा आहे. तुम्हाला माहिती आहे जे माझे व्लॉग पहिल्यापासून स्टार्टिंग पासून बघतात त्यांना माहिती आहे की मी कशी सुरुवात केली आहे, त्यामुळे किती मोठा आनंद आहे हा माझ्यासाठी ते तुम्हाला समजत असेल. पण ठीक आहे, खूप खुश आहे मी. ती घेतलं एकदाच, अजून तर बऱ्याच गोष्टी घ्यायच्यात, पण ही सुरुवात तर झाली. अजून आहेत घरातल्या, घर सजवायचंय पूर्ण. The next day. तर फ्रेंड्स कालचं जसं तुम्हाला सांगितलं की आम्ही वॉशिंग मशीन आणि फ्रीज बुकिंग करून आलो, बट काल काय डिलिव्हरी झाली नाही, त्यामुळे आज सकाळचं येणार आहेत ते, पण त्यांना यायला उशीर होणार आहे थोडासा, त्यामुळे म्हटलं मी कामावरती जाते आणि परत वापस येते शूट करायसाठी. नाहीतर रोहित होतच घरी, जाणार आहे म्हणजे तो पण थांबणार आहे डिलिव्हरी होईपर्यंत, पण मी पण येणार आहे. हा ना, हा आनंद लय वेगळा आहे. तर चला कंटिन्यू करा व्लॉग, कारण रात्री तर एंड केला तिथंच मी. आता तुम्हाला दाखवीन मग आल्यानंतर मी फ्रीज पण आणि वॉशिंग मशीन पण व्यवस्थित. सो चला जाते, चला. 1 hour later. तर फ्रेंड्स आता मी परत घरी आले, पार्किंगला बसले, कारण त्याचा फोन आलेला की आलोय म्हणून डिलिव्हरी घेऊन. तर आता त्याची करायची आणि रोहित वरती आंघोळ करतो आत्ता शिक. असलं विचित्र माझा नवरा. आम्ही जिन्याने चाललोय वरती. रोहित जाणं दाखव कुठे सेट करायचं आहे. तर फ्रेंड्स मी आता आले, म्हणजे वेळ झालं कामावरून आली आहे, तर आता मी बाहेर चाललोय. थोडंसं रोहित पण म्हटलं जाऊया बाहेर, तर असंच चाललोय, असं काही प्लॅनिंग वगैरे काही नाही, काय करणार आहे काय नाही काहीच माहित नाही, बट बाहेर चाललोय. तर चला आता जे काय घडेल ते सर्व तुमच्याशी शेअर करीन. आणि चला, चले.
तर फ्रेंड्स आम्ही थोडीशी शॉपिंग करतोय कारण मला शुभमला आणि रोहितला पाडव्यासाठी शर्ट घ्यायची इच्छा होती. मग म्हटलं आता घ्यावं, आता आलोयच तर बाहेर, म्हणून मग बघतोय रोहित शर्ट. तर फ्रेंड्स आता मी जेवण करण्यासाठी आलोय. म्हटलं का बाहेरूनच खाऊन जावं. तर चला. तर आजच्या ब्लॉगचा एंड आपण गोळा खाऊन करणार आहोत. मस्तपैकी पावभाजी आणि फ्राईड राईस खाल्ला कारण जास्त बाहेरचं तेलकट बिलकट असं खायचं नव्हतं, त्यामुळे पावभाजी काय एवढी होती होय, आणि त्यामुळे त्याच्यासोबत फ्राईड राईस घेतला. तर चला आता मस्तपैकी मी गोळा खाणार आहे.